शरीरापासून दूर आहे. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहूया. दूर ठेवलं शरीरापासून, अवे फ्रॉम द बॉडीचा फंडा. प्रेक्षकांची तुफान गर्दी या स्पर्धेमध्ये आपण पाहतात. आरमचं हे पहिलं षटक, दोन्ही डॉट बॉल आलेले आहेत. लॉफ करतायत, प्रॉपर कनेक्ट झालाय. लॉंग ऑनला फटका चाललाय भूषणच्या बॅट मधून, दमदार आहे. 6 धावा षटकार. दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल आला, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती येतो हा षटकार. आरमच्या विरोधामध्ये फलंदाज भूषणच्या बॅटमधून. खोलवा टपाचा चेंडू सरळ केलेत, मिडॉनला बीट करत लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतात कामिल. चांगली फिल्डिंग, वेगाने पोहोचले कामिल आणि चांगली फिल्डिंग. पहिल्याच अटेम्प्टमध्ये चांगली फिल्डिंग कामिल कडून. 2 रन या बॉलवरती टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 8 वरती. ओव्हर नंबर 1 मध्ये आरम बुबेऱ्यानं तुम्ही पाहतायत बॉलिंग मार्कवर. बॉल तयार. हो, प्रॉपर यॉर्कर, जबरदस्त बॉल. रनआउटची शक्यता, रिस्क घेतली आरमनं. थ्रो झाला, कव्हर नाही आणि निघून चालला बॉल बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा इशारा. धावा किती? 5. या 5 धावसंख्येच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ते 13 वरती. खालिद भाई, ओ खालिद भाई, थोड़े से लेफ्ट साइड पे हो जाओ प्लीज. आमिर, पहिलं षटक सुरू आहे. शेवटचा चेंडू या पहिला ओव्हरचा आता बाकी राहतो. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ते 13 वरती. चांगला बॉल, शरीरापासून दूर ठेवला, टप्पा पडून वळण घेतो. डॉट बॉल. टीमची धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 13, 13 फॉर नन. धावसंख्या धावपुस्तकावरती पहिल्या ओव्हरमध्ये 13. ओव्हर नंबर 2 मध्ये मुशारफ आलेत. चला फास्ट खेळा प्लीज. गोरेगाव टीम, उमर 11 गोरेगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये मामनोली, या 2 टीम मध्ये मॅच. आणि शहबाज चाचा बुबेरे जर या ठिकाणी उपस्थित झाले असेल तर त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो. कनेक्ट झालाय का? मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पोहोचलेत. मिड ऑफला जेलची शक्यता. पकडली आहे जेल. फलंदाजीतून होतं धक्का पहिला. 13 या धावसंख्येवरती मामनोली टीमला.
थँक्यू सो मच. पुढचा सामना जीवन 11 मोरबे आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्री 11 चेंज द गेम वंजारपाडा बी. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत की इंटरव्ह्यूमध्ये आपण टॉससाठी उपस्थित राहा. बोल तयार. खोदून काढला चेंडू मिड ऑफला बीट करत लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आराम वेगाने पोहोचलेत. एक रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या 1च्या मदतीनं 14 वरती 14. नवीन फलंदाज नवाज आता मैदानाच्या आतमध्ये आलेत. दुसरं षटक मुशर्रफला एक विकेट मिळाली. स्ट्रायकिंग एंडला व्हाईट बॉल. पंच खुरम सर यांचा इशारा येतो एक्स्ट्रा रन. करतायत. फुल टॉस आहे. ऑन साइडला वळवलं. सरळ चालला बॉल. सीमा पार डाऊन द ग्राउंड. सिक्सर. धन्यवाद धन्यवाद. एज लागली. हवेत कळले. जेलची शक्यता. विकेट किपर न पकडले जेल. फलंदाज बाद. धक्का दुसरा 21 ला 2 गडी बाद. या ओव्हर मधले आता शेवटचे 2 बॉल आता बाकी आहेत. गोलंदाज तयार. एज लागली आहे. अवे जेलची शक्यता. आणखीन एक विकेट बाद. जेल पकडली त्यांच्या पाठीमागे. बॅट्समन आउट. 21 ला धक्का तिसरा. शेवटचा बॉल बाकी. धन्यवाद धन्यवाद. या ओव्हर मधला आता शेवटचा बॉल बाकी राहतोय. संघाची धावसंख्या 21 ला 3. या मॅच मध्ये 100% एफर्ट देत असताना सर्व खेळाडू. अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी राहतो. टीमची धावसंख्या 21. शेवटचा बॉल आता बाकी राहतो या ओव्हर मधला. सेकंड ओव्हर मधला. फॉरवर्ड डिफेन्स. डॉट बॉल. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण होत आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 21. या धावसंख्येवरती जबरदस्त बॉलिंग अटॅक मुशर्रफच्या वतीनं. आरामच्या विरोधामध्ये धावा नक्कीच 13 आल्या होत्या. त्यानंतर कमबॅक ओव्हर मध्ये आल्या फक्त 8 धावा. टीमची धावसंख्या 2 ओव्हर मध्ये 21.
2 ओव्हरमध्ये संघाची धावत संख्या 21. बॉलिंग मार्क वरती आता सैफ आलेत ओव्हर नंबर 3 मध्ये. चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन जेलची शक्यता, खेळाडू पोहोचलेत फलंदाज बाद. धन्यवाद धन्यवाद. धावत संख्या जाऊन पोहोचलेली ते 21 वरती. सेफने आलेल्या विकेट इथून घेतलेली आहे. प्रवीण आणि आकाश. श्री 11 चेंज द गेम वंजारपाटा बी टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आपण टॉस करण्यासाठी उपस्थित राहा. बॅकफुटला जाऊन पुल करायचं होतं, थोडासा टप्पा पुढे होता. डॉट बॉल. तिसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. सेफनं जबरदस्त परफॉर्मन्स या मॅच मध्ये दाखवलेला. विकेटने सुरुवात. जबरदस्त कनेक्ट झाला. प्रॉपर साऊंड आला बाट मधून, टक करून साऊंड आला आणि बॉल चालला लॉंग ऑन, बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. धन्यवाद धन्यवाद. षटकाराच्या मदतीने टीमची धावत संख्या 27. दूर आहे शरीरापासून. वाईट बॉल. भरपूरच बाहेर होता. टीमची धावत संख्या 1 ने पुढे जाईल. 28. बॉल तयार. फुल टॉस लॉंग ऑन ला केलेत. क्षेत्ररक्षक फैसल. ओ गुड फिल्डिंग. समोर बाउन्स झाला होता चेंडू. प्रेडिक्टेबल टप्पा होता. रीड करत असताना या बॉलवरती 1 रन मिळते आणि संघाची धावत संख्या. थर्ड अंपायरची डिमांड करण्यात आलेली आहे पंचांकडून. बॅटिंग टीम कडून पंचांच्या निर्णयाला रेफर करण्यात. फेअर डिलिव्हरी म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमने इथून रिव्ह्यू गमावलेला आहे. या ओव्हर मधले अंतिमचे 2 बॉल. या ओव्हर मध्ये देखील धावा यायला आता सुरुवात झालेली एक षटकारानंतर. धावत संख्या जाऊन पोहोचलेली 29. 4 गडी गमावलेत परंतु धावा आता मामनोली टीम साठी बनायला सुरुवात झालेली आहे. सेकंड ओव्हर मध्ये कमबॅक मुशारफचा. दूर ठेवला शरीरापासून. चांगला बॉल. लाईन बिलॉंग्स टू दी एम्पायर. डॉट बॉल शरीरापासून दूर ठेवतात जावेद भाई आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये. त्यांचे देखील काही दिवसानंतर स्पर्धा पाहायला मिळणार आहे याच क्रीडांगणावरती. चांगला बॉल. अपील झाली आहे कॉट बिहाइंड साठी. ओव्हर पूर्ण झाल्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 4 गडी बाद 29 वर.
धन्यवाद विजय मास्टर. फैसल आलेत आता बॉलिंग मार्क वरती. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन सुरुवात झालेली आहे. टीमचे धावत संख्या जाऊन पोहोचते 30. जीवन 11 मोरबे टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती उपस्थित व्हा. 30 धावा. फुल टॉस समोर उडवलाय. कनेक्ट झाला प्रॉपर. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. जेलची शक्यता. कॅच पकडली होती परंतु पाय बाउंड्री लाईन वरती कदाचित असावा. त्या ठिकाणी क्षेत्र प्रेक्षकांनी सांगितलंय की हा मोठा फटका देऊन जाईल. धावा 6 हा षटकार. प्रेक्षक आपण पट्ट्याच्या बाहेर बसा प्लीज. वेगानं टाकला चेंडू. बॅटन पॅड मधून निघालाय. राऊंड द स्टम्प्स न बॉलिंग करतात फैसल. डॉट बॉल. टीमची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली ती 36 वरती. स्कूप करण्याचा प्रयत्न. स्टिकरला लागला चेंडू. पाठीमागे पोचतात क्षेत्ररक्षक. एक रन पूर्ण. सेकंडचा कॉल. निघाले दोन्ही बॅटर आणि पोचतात देखील. जबरदस्त कॉलिंग. 2 धावा पूर्ण. 2च्या मदतीने टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 38 वरती. या ओव्हर मध्ये आता बॉल बाकी राहतात एकंदरीत 3 बॉल. गोलंदाज तयार. आडवा बाटणं खेळतात. बॅकफुटला जाऊन पुल करायचं होतं. पहिली सिंगल वेगानं. सेकंडचा कॉल. स्ट्रायकिंग एंडला थ्रो आणि परंतु बॅट्समन पोहोचलेले. धावत संख्या ती 40 वरती. लेस बांधतो बॅट्समन. जीवन 11 मोरबे टीमनं टॉस जिंकत प्रथमतः फिल्डिंगला पसंती दिलेली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आकाश. 7 बॉल मध्ये आकाशने 17 बनवल्यात. या सामन्यामध्ये अजूनही 2 बॉल. खाली राहिला चेंडू अपेक्षाहून. नाराज आहे स्वतःवरती आकाश. आपण पाहतायत टप्पा पडल्याच्या नंतर स्किट झाला कदाचित. चेंडू थोडासा खाली राहिला. या 17 मधील आता शेवटचा चेंडू बाकी. आतापर्यंत 40 धावा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला बीट करत लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. समोरून चेंडू बाउन्स झाला. सेकंडचा कॉल. दुसऱ्या रन साठी दोन्ही फलंदाज निघालेत आणि बघता बघता या 2 धावा या बॉलवरती पूर्ण होतात. पहिल्या सत्राचा खेळ इथून पूर्ण झालेला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 42 या धावसंख्येवरती. विजयासाठी 43 धावसंख्येची इथून गरज आहे आणि या 43 धावा चेस होतात की डिफेंड होतात या करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. ऐकूयात आवाज संदीपजी गायकवाड सर. त्यांच्यासोबत जॉईन होतील महेश धुळे सर. थँक्यू.
हेलो बबलू भाई, वहाँ पर देखो लेफ्ट साइड में हमारे शाहनवाज खोत आए मैच देखने के लिए। सिद्धू चिराग तान के मामा। शाहनवाज अभी पैसे लगाना चालू करेंगे। अभी चेक पे चेक बना रहे हो उधर बैठे बैठे। सलग 3 षटकार कौनेनसाठी पारितोषिक आहे. कौनेन बुबेराने सलग 3 षटकार लावले मारले तर जावेद भाई यांच्या वतीने 1000 आणि एकच वादा बबलू दादा यांच्या वतीने सुद्धा 1000 म्हणजे तब्बल 2000चं पारितोषिक. रेयान भाई पाल्टे या मॅचचा आनंद घेतात, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. अक्षय बॉलिंग करतात पहिल्या ओव्हरमध्ये, समोर खेळलेत वी मध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचलेत. एकच रन या बॉलवरती मिळते. फरहान नजे यांच्या वतीनं पारितोषिक कौनेन बुबेर यांच्यासाठी सलग 3 षटकारांसाठी तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक. 2 बॉल मध्ये 1 रन. अक्षय बॉलिंग करतात पहिल्या ओव्हरमध्ये. टार्गेट 43 ठेवण्यात आलेलं, पहिल्या सत्रामध्ये बनल्यात 42 धावा. कमी गतीने टाकलेला चेंडू डॉट बॉल. त्याचबरोबर मोहम्मद स्ट्रायकिंग एंडवरती खेळतो आणि त्याच्यासाठी देखील बबलूबाई यांच्या वतीनं सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. अखिलभाई बुबेरे देखील या सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं सुद्धा हार्दिक असं स्वागत आम्ही करत आहोत. मोस्ट वेलकम, आपलं स्वागत. 3 चेंडूमध्ये 1 धाव धावपुस्तकावरती. अक्षय बॉलिंग करतो पहिल्या ओव्हरमध्ये. सेकंड इनिंगचा खेळ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फुलर लेंथ, मिड ऑफला थोडीशी मिस्टेक झालेली आहे. 1 रन कंप्लीट. सेकंड मध्ये इंटरेस्टेड नाही आहेत कौनेन आणि त्याचबरोबर मोहम्मद. 1च्या मदतीने संघाची धावत संख्या ही 2 वरती जाऊन पोहोचलेली आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक. धावा यायला पाहिजेत खऱ्या अर्थानं उमर 11 गोरेगाव टीमसाठी. तशा प्रकारचे फटके अजून तरी आलेले नाही आहेत पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. फैसल आज आज ओपनर आलेला नाही आहे, आरम आज ओपनर नाही आहे. म्हणजे एक वेगळ्या रणनीतीनं उमर 11 गोरेगाव संघाने ॲक्शन दिसलाय. फैसलनं पहिलं षटक नेहमी टाकत आलेलं आहे, आज 4थं षटक टाकला. ही एक वेगळी स्ट्रॅटेजी होती. धावत संख्या 2. वेगवाने बॉल एज लागून पाठीमागे चालला. विकेट किपर कडून थोडीशी मिस्टेक, कदाचित द्यायची शक्यता होती. रनआउट साठी देखील चान्स घेतलाय. ओव्हर थ्रो झाला, डायरेक्ट हिट झाली होती. नॉट आउटचा इशारा पंचांकडून आला कदाचित. 2 धावा या बॉल वरती मिळालेत. 1 रन रिस्की होती, त्यानंतर डायरेक्ट थ्रो लागला स्टंप वरती. 4 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. जर कोणी शेकोटी पेटवली असेल तर आपल्याला विनंती, शेकोटी कृपया करून विझवा. शेवटचा बॉल आता बाकी राहिला. अक्षयने का जबरदस्त बॉलिंग केलेली आहे. सलीम शेठ पौंजेकर यांच्या वतीनं मोहम्मदने जर सलग 3 षटकार मारले तर 1000चं पारितोषिक. शेवटचा बॉल. धावत संख्या आतापर्यंत 4. पहिला ओव्हर अक्षय टाकतोय. वेगवान फुलटॉस सहजतेने टर्न केला, फोरआर्मच्या साह्यानं पाठवलं सरळ डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात 4. हा चौकार. चला एकत्रित येऊ नका, मामनोली संघ प्लीज फिल्डिंग लावून घ्या. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 35ची आवश्यकता. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 8 धावा. विजयासाठी 18 चेंडूंमध्ये 35ची आवश्यकता.
जास्तीचा टाइम आपण घेऊ नका. फरान नजे यांच्या वतीनं संदीपजी गायकवाड सरांनी जर डान्स केला तर त्यांच्यासाठी 200 रुपयांचं लगेचच पारितोषिक आहे. म्हणजे एक स्टेप साठी 200. बबलू बाय एकच वादा बबलू दादा याच्या वतीनं देखील 200चं पारितोषिक. जावेद भाई यांच्या वतीने सुद्धा 200 म्हणजे एक स्टेप आणि 600 रुपये. बोला तयार. फुल टॉस नो बॉल. पंचांचा इशारा. मिड विकेटला बॉल चालला सरळ डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो बॉल प्लस 4 धावा. खूप खूप धन्यवाद. नो बॉल इथे विकीच्या माध्यमातून हाताळण्यात आला. कदाचित व्यवस्थित बॉल त्याला ग्रीप झाला नसावा. महेश जुळे सर आपण कुठे असाल तर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच उपस्थित व्हा. धावत संख्या 13. आठवा बाटना खेळायचा होता. टो एंडला लागलाय बॉल. एक रन या बॉल वरती मिळेल. स्वतःवरती नाराज थोडासा मोहम्मद लॉफ्ट करू शकला असता परंतु दूर राहिला शहरापासून. एक रन या बॉल वरती. संघाची धावत संख्या 14. धावत संख्या आतापर्यंत 14. विके आलेत सेकंड ओव्हर मध्ये. गतिमान चेंडू सहजतेनं क्लिक आउट केल्या फाटक्याला. कौनिन बुबेऱ्याच्या बाट मधून बॉल चाला डीप मिड विकेट सीमा पार. षटकार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शादाब नजे यांच्या वतीनं आणखीन एक षटकार जर कौनेनने मारला तर त्यांच्यासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. शोएब डोंगरे यांच्या वतीनं पारितोषिक बॉलर साठी जर त्यानं विकेट घेतली कौनेन बुबेर यांची तर त्याच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. हे पारितोषिक बबलू भाई कडे जमा होतील. वीस धावा आतापर्यंत षटकाराच्या साह्यानं. गोलंदाज तयार. वेगवाने प्रत्युत्तर चोख दिलाय. लॉंगॉनला बॉल सरळ सीमा पार. येऊ द्यात आता बक्षीस येऊ द्यात. बॉल सीमा पार. शादाबाई नजे आपलं पारितोषिक येऊ द्यात. षटकार. धन्यवाद 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 धन्यवाद. चला बबलूबाई यांच्याकडे पारितोषिक आपण जमा करा लवकरात लवकर. षटकार आला कौनिन बुबेर ऑन फायर. 6 मध्ये इंडिव्हिज्युअल. 19 त्याने बनवलेले आहेत. जबरदस्त बॅटिंग तो करतोय. 26 धावा आतापर्यंत धावा फलकावरती. कॅच ड्रॉप झाली होती विकेट किपर कडून कौनिन बुबेर यांची. दूर शरीरापासून वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. रंगात येतात कदाचित अंपायर. आता थोडासा जोश आलेला आहे आता. एक फक्त पॉलिशची गरज आहे. एखाद्या हिटची गरज आहे. बघूयात आता. डान्स केला तर जावेद बाय बबलू बाय फरान बाय प्रत्येकाकडे 200-200चं बक्षीस आहे. 27 धावा आतापर्यंत. एज लागली आहे जेलची शक्यता. टॉप एज शॉर्ट कव्हर पॉइंटला पकडली आहे जेल. फलंदाज बाद. धक्का पहिला. उमर 11 गोरेगाव टीमला 27 ला 1 कौनिन बुबेरे बाद. चला मॅडी सर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. मॅडी सर. सत्तावीस आतापर्यंत विजयासाठी आता 14 चेंडूंमध्ये विजयासाठी 16 रनची आवश्यकता.
पहिले दाम फिर काम. राऊंड द स्टम्प्स. फैसलचा फटका झाला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सहजतेने क्लिक आउट केलं फटक्याला. षटकार आला. 6च्या मदतीने टीमची धावसंख्या 33 विजयासाठी. आता कर्जच्या धावा 10. धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. 13 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 13 चेंडूंमध्ये विजयासाठी 10. फैसलने अजून एक षटकार मारला तर बबलूबाई यांच्या वतीनं ग्लुकोज बिस्किट. स्विच चीट करण्याचा प्रयत्न. लेफ्टी झाले होते. डॉट बॉल. पंचांच्या इशाऱ्याची वाट आपण पाहूयात. डॉट बॉल. ओव्हर कंप्लीट होत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 33 विजयासाठी. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 10 रनची गरज. जशी मॅचला सुरुवात होईल आता पाहूयात या 10 धावा चेस होतात की डिफेंड होतील. या इन्व्हाइट करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये मॅडी सर यांना. थँक्यू. थँक्यू थँक्यू. 12 बॉल आणि आता 10 धावांची गरज. थँक्यू पियुष. मॅचमध्ये आपण पाहिलं तर टार्गेट जवळजवळ 43 धावसंख्येचं होतं. सुरुवात अत्यंत चांगली पाहायला मिळाली. या षटकामध्ये किमान आपण पाहिलं तर 25 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या. या अगोदरच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर कमी धावा होत्या. त्यानंतर 25 धावांचं हे महागडं षटक राहिलं ते मामनोली संघासाठी. कल्याण ग्रामीण आणि दुसऱ्या बाजूला बदलापूर ग्रामीण हे 2 संघ आपण पाहतोय. 12 बॉल 10ची गरज. ऑलरेडी सामना खुला आहे उमर 11 गोरेगाव संघासाठी. यावेळेस आपण पाहतोय चेंडू बाटचा व्यवस्थित संपर्क नाही आहे. स्ट्राईक एंडला मोहम्मद आहेत. अगदी शरीरावरती चेंडू येऊन आदळतो तो परंतु डॉट बॉल. सुरुवात चांगली करावी लागेल या षटकामध्ये. आपण पाहिलं तर प्रवीण या गोलंदाजांना चांगली गोलंदाजी त्यांच्याकडे. बामनोली संघ आपण पाहिलं तर याच खेळाडूच्या नावाने सातत्याने ओळखत असतो. ओव्हर द विकेट. यावेळेस इनसाइड. वॉट अ शॉट. बॉल चालला इनसाइड आउटच्या माध्यमातून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खणखणीत राष्ट्रवादी षटकार.
खोलवा टप्पाचा बॉल यॉर्क लाईनचा चेंडू कमबॅक होतं या मॅच मध्ये. प्रवीणकडे देखील क्षमता आहे. विपक्षी सांगितले की मामलोली हा संघ याच खेळाडूच्या नावाने ओळखला जातोय. चांगली गोलंदाजी ते करतात आणि आता कमबॅक करत असताना आपण पाहतो कंबर कसली आहे या मॅच मध्ये प्रवीणने सुद्धा. शेवटचा अंतिम बॉल यावेळेस वळवलाय, बॉलला चाललाय अगदी आपण पाहतो बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला आणि फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. आणखीन एक धक्का. थँक्यू. इंटरेस्टिंग ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहतायत. भरपूर शफल झाले होते. फटका चांगला होता आणि जणू काही खाली बसून हा झेल टिपण्यात आलाय. राम त्या ठिकाणी बाद होत आहेत. केवळ 4 धावांची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे थोडंसं आपण बाजूला या. आता कामिल येतात. कामिल मैदानाच्या आतमध्ये येतात. कामिल बुबेरेला आपण पाहतोय चांगला खेळाडू आहे. कामिल देखील सातत्याने सिंगल डबल साठी मात्र चांगली कामगिरी तो आपल्या संघासाठी नेहमीच करत असतो आणि आता फिल्डिंग क्षेत्ररक्षणाचा दर्जा तसा तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिला असेल. यानंतर आपण आजच्या रात्रीमध्ये त्याला आपण पाहणार आहोत. तो कामिल मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. षटक क्रमांक शेवटचा चालू आहे. 6 चेंडूमध्ये 4 धाबा डिफेंड करायचे आणि आता गोलंदाजीमध्ये गोलंदाज आपण पाहतोय विशाल. सेकंड ओव्हरमध्ये जर 25 धाबा टीम उमर 11 गोरेगाव संघासाठी आल्या नसत्या तर या मॅचमध्ये चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळाली असते. परंतु अजूनही वेळ गेलेली नाही आहे. 6 चेंडू 4 धाबांची गरज आहे. एका 2 मोठे विकेट. जर फैजलची विकेट फार महत्वाची आहे. कदाचित या विकेटला टार्गेट केलं जाईल मामलोली संघाच्या वतीनं. गोलंदाज विशाल राऊंड विकेट. यावेळी सॉफ्ट हँडने बॅकलिफ्टला खाली ठेवत असताना फक्त ड्राईव्ह केला. बॉल चाललाय लॉंग ऑनला. इथे मात्र सेकंडचा कॉल आणि 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. कदाचित जिथे 1 धाव होणं फार कठीण होतं तिथे या 2 धावा मिळतील. बॅटिंग करत असताना टीम उमर 11 गोरेगाव संघाला अक्षरशः मी तर म्हणेन 12 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असताना शेवटच्या अंतिम षटकापर्यंत हा सामना चाललाय आणि आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं तर 5 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी 2 धावांची गरज. नेक्स्ट मॅच मोरबे वर्सेस आपण पाहतो मंजारपाडा. श्री 11 नावाने आज संघ खेळणार आहे. नरेंद्र गोमारे जे मात्र पुरस्कर्ते असतील मंजारपाडा संघाचे पाकर्स. श्री 11 आपण नेहमी पाहिलंय सातत्याने या नावाने जेव्हा जेव्हा संघ येतात तेव्हा तेव्हा नरेंद्र गोमारे हे नाव तुम्हाला समोर पाहायला मिळेल. इथे हा बॉल आपण पाहतोय बागेसाला लॉंग स्टॉप एंडला आणि कदाचित हा विजयी चौकार या मॅचमध्ये होऊ शकतो. संदीप गायकवाड सर आम्हाला सांगतायत की 22चा चौकार आहे आणि हा विजयी चौकार सुद्धा आहे. टीम उमर 11 गोरेगाव संघा ठिकाणी विजय होतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टफ लक टीम मामनोली.